काय हरकत आहे, बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय यांनी असं सांगितलं की त्यांना 10,000 रुपये इतकंच मानधन आपण देतो. माझी उत्तरावरती हरकत एवढीच आहे की माननीय सदस्य यांनी असं विचारलं की ठीक आहे आपण त्यांना 10,000 रुपये देता, परंतु हे सरकारला शक्य नसेल तर त्यांना विम्याचं कवच द्या. 65 वर्ष पूर्ण झालंय, त्यांना तुम्ही काय देणार आहात? आणि दुसरं असं की माननीय मंत्री महोदय म्हणाले की सगळ्या डिपार्टमेंटची सुसूत्रता साधून त्यांना आपण सरकारमध्ये सामावून घेऊ, असं जे काय आश्वासन त्यांनी दिलं ते टाइम बाउंड प्रोग्राम द्या की 10 दिवसात, 15 दिवसात, एका महिन्यात, किती दिवसात पूर्ण करणार? हरकत ही आहे, हरकत ही आहे की त्याला विम्याचं कवच द्या असं आम्ही म्हटलं. हरकत ही आहे, हरकत हीच आहे की त्या विम्याचं कवच द्या. हरकत आहे, आम्ही बोलतोय दुसरं बोलतायत, हीच हरकत आहे. अरे सर्वसामान्य गरिबांसाठी करा ना. प्रश्न क्रमांक 7 चालू आहे, त्यांनी हरकत घेतली. अध्यक्ष महोदय, चला बसून घ्या, बसून घ्या. अध्यक्ष महोदय, बसून घ्या. अध्यक्ष महोदय, प्रश्न खूप महत्त्वाचा आणि गंभीर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा तुम्ही ज्या सूचना दिल्यात त्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही काय चांगलं करेल ते करण्यासाठी आपण निश्चितपणे विचार करू. ऐका, असा विषय आहे की मागच्या सरकारमध्ये आपण मागच्या तो निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये 10,000 देशातल्या काही राज्यांनी निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि भविष्यात सुद्धा सरकार हे सगळ्यांच्या हिताचंच काम करत असतं. त्यामुळे आशा स्वयंसेविका असतील, मगाशी थोडंसं प्रभूसाहेबांच्या प्रश्नात थोडीशी गल्लत झाली. दुसरा जो विचारला तुम्ही आपण की NHMच्या विषय कर्मचाऱ्यांचा विषय होता, NHMच्या कर्मचाऱ्यांचा विषय वेगळा आणि आशा स्वयंसेविकांचा प्रश्न वेगळा. आशा स्वयंसेविकांच्या हितासाठी भविष्यात सुद्धा आपण जे काही सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे. आता पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 बघा, काल 13 प्रश्न झालेत, आज 14 तरी व्हायला पाहिजेत. 9,720 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, वणी तालुक्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरचा वावर सुरू आहे आणि याच्यात आपण याची शोध मोहीम घेतली आहे का? माझा याच्यावरती उपप्रश्न आहे की या ठिकाणी बोगस डॉक्टर असताना बोगस डॉक्टरला याला आश्रय कोण देतं आणि या अर्थी त्यांना आश्रय देत असला याच्यावरती निर्बंध कोण घालणार? त्याच्यावर मला बोलायचं आहे की CCMS आणि BHMS डॉक्टर महाराष्ट्र